खडकांच्या प्रकाराबद्दल जर बोलायला गेलं ना तर खडकांचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अग्निजन्य खडक, दुसरा म्हणजे स्तरित खडक व तिसरा असतो तो म्हणजे रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक म्हणजे तो की ज्याची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर येणारा लावा, या लावा रसापासून ज्यांची निर्मिती होती ते म्हणजे अग्निजन्य खडक. त्याचप्रमाणे यांना मूळ खडक असेही म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो स्तरित खडक. स्तरित खडक म्हणजे तो की समजा एक खाली दगड आहे, त्या दगडावर अजून एक थर, त्याच्यावर अजून एक थर, याचाच अर्थ खालच्या दगडांवर जेव्हा वरच्या दगडांचा आहे ना दाब पडून जे नवीन रचनेचे खडक तयार होतात त्यांना म्हणतो आपण स्तरित खडक. त्याचप्रमाणे रूपांतरित खडक म्हणजे ते की अग्निजन्य व स्तरित खडकांमध्ये जेव्हा तापमान, दाब, वारा यामुळं आंतरक्रिया होऊन जेव्हा वेगळ्याच प्रकारची रचना तयार होते त्याला आपण म्हणतो रूपांतरित खडक. याचीच उदाहरणं बघायला गेलं तर ही ग्रेनाइटपासून नीस, बेसाल्टपासून ॲम्फिबोलाइट, चुनखडकपासून संगमरवर, कोळशापासून हिरा, वाळूच्या खडकापासून क्वार्ट्झाइट व पंकाश्म शेलपासून स्लेट ही झाली रूपांतरित खडकाची उदाहरणं. ही उदाहरणं घ्यायचं मुख्य कारण म्हणजे काय की यांच्याशी संबंधित प्रश्न आपल्या TETमध्ये सुद्धा आला होता. तो म्हणजे हा की डॉटेड हा रूपांतरित खडक आहे. आपण आत्ताच बघितलंय शेलपासून स्लेट होतो, बेसाल्टपासून ॲम्फिबोल होतो, ग्रेनाइटपासून नीस होतो. मात्र संगमरवर हा मुळातच रूपांतरित खडक आहे. याची निर्मिती ही चुनखडीपासून होते. याचाच अर्थ आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे संगमरवर.